या पत्रकार परिषदेत स्वागत आहे। कुठल्याही प्रकारच्या सामाजिक उपक्रम असो, राजनीतिक उपक्रम असो किंवा धार्मिक उपक्रम असो, जोपर्यंत पत्रकार बांधवांचा साथ होत नाही, जोपर्यंत पत्रकार बंधू याला प्रतिसाद देत नाही, तोपर्यंत कुठलाही उपक्रम जमिनीवर खऱ्या अर्थाने राबवू शकत नाही। म्हणून आपल्याला आज एक विनंतीपूर्वक आम्ही अर्ज केला होता आणि आपण आज आले। आपला हार्दिक स्वागत आहे। या पत्रकार परिषदेच्या मागे आमचा उद्देश असा आहे की हे 3-4 जे ज्वलंत जे मुद्दे चालू आहे सध्या, एक तर डेव्हलपमेंट प्लॅन आहे, वक्फ तरमीमी ॲक्ट आहे, वक्फची धार्मिक काय मालमत्ती धार्मिक काय परिस्थिती आहे त्याबद्दल काय उलमाचा सांगणं आहे, तर थर्ड जे आहे ते जनसुरक्षा कायदा आहे, फोर्थ गौवंश हत्या आहे। हे सगळे मिळून एक वर्कशॉप ठेवण्यात आलेला आहे आणि जेणेकरून जे कार्यकर्ते आमच्याकडे उपलब्ध आहे आणि शहरात जे तळपदार कार्यकर्ते आहेत त्यांना हे संविधानिकरित्याने आणि कायद्याच्यानुसार ते चौकटीत ते कसं काय आपले प्रश्न मांडतील आणि ते कसं काय सोडवण्यात येतील याकरिता आम्ही हे एक दिवशी कार्यशाळा ठेवलेली आहे। आणि आपल्या सर्वांना अशी विनंती आहे की त्या कार्यशाळेत हे मार्गदर्शन जे आपले आहे, वक्फ संशोधन कायद्यावर मार्गदर्शन आपला एक्स-CO महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ वक्फ हे करतील। अब्दुल शेख साहेब लाउडस्पीकर या भोंगेवर ॲडव्होकेट खान सलीम खान करतील आणि गौवंश हत्यावर ॲडव्होकेट सुभाष सांगीकर हे करतील मार्गदर्शन, आणि वक्फ हे पब्लिक सेफ्टी ॲक्ट यावर ॲडव्होकेट अभय टकसाळ आपलं मार्गदर्शन करतील। आणि याची अध्यक्षता मोहतरम जियाउद्दीन सिद्दीकी साहेब हे करणार आहे 2 सेशनची। हे कार्यक्रम 10 तारखेला रविवारच्या दिवशी हज हाऊसमध्ये 10:30 ते 5:30 पर्यंत चालणार आहे। दुपारची जेवणाची आम्ही बंदोबस्त केलेला आहे सगळ्यासाठी। या कार्यक्रमात स्त्रियांसाठी आम्ही आरक्षित ठेवलेला आहे जागा। प्रमुख उपस्थिती कोणाकोणाची? प्रमुख उपस्थिती अब्दुल साहेब येणार आहे, एक्स-CO। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.